विद्यमान आमदार उत्तमराव जानकर साहेब आहेत। काय सांगाल सर, काय नक्की विरोध आहे? आज बॅलेट पेपरवर मतदान होतं या गावामध्ये, काय नक्की भूमिका आहे? नाही, या गावाचं मत आहे की 1000 मताचं मताधिक्य उत्तमराव जानकर या उमेदवाराला पाहिजे, म्हणजे तुतारीला हे मताधिक्य असलं पाहिजे। या ठिकाणी जे EVM मध्ये मतदान केलं गेलं ते मायनसमध्ये दाखवलेलं आहे आणि मग हे जर अशा पद्धतीचं मतदान गेलं असेल तर आम्ही खात्री करू बॅलेट पेपरवरती आणि प्रसारमाध्यमाच्या समोर प्रसारमाध्यमाने ही निवडणूक त्यांच्या लाईव्ह करावी, त्यांच्या समोर व्हावं आणि हेच निवडणूक आयोगापर्यंत प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून जावं, हा उद्देश गावकऱ्यांचा आहे। त्या पद्धतीनं या ठिकाणी मतदानाची तयारी झाली असून प्रसारमाध्यम तुम्ही या गावामध्ये फिरताय, विकास कामं त्यांनी काय केली, 21 कोटीचा निधी कुठं आहे, इथले येड्याबाबळी चिलारी रस्ते खड्डं एखाद्या वेळेला त्याने टेंडर केलं असेल 21 कोटीचं, त्यापैकी पावणे 21 कोटी बाहेरच्या बाहेर तिकडेच बिलं काढली असतील। या पलीकडे इथं काय 5-25 लाख रुपये खर्च केलेले दिसत नाहीत। काय म्हणणं आहे? तुम्ही कोर्टात जाण्याची भूमिका घेतलेली आहे या संदर्भात, या सगळ्या विरोधात? नाही, नक्कीच या माध्यमातून ज्या वेळेला हे ट्रायल मतदान हे सुद्धा कोर्टाला दाखवलं जाईल आणि त्या माध्यमातून कोर्टामध्ये सुद्धा जाण्याची तयारी आहे। ग्रामस्थांना मतदानाला येऊ नका अशा पद्धतीची धमकावलं जाते असा आरोप आपण करताय। अनेक काल दिवसभरामध्ये तुमच्याही मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं असेल, गावामध्ये सगळ्या लोकांना दहशतीचं वातावरण, या ठिकाणी तुम्ही पोलीस फोर्स बघितल्या, आता जवळजवळ 15-16 गाड्या एकामागे एक लागलेल्या आहेत। सगळ्या या ठिकाणी बंदोबस्त पोलिसांचा वाढवण्यात आलेला आहे। नेमकं काय करते प्रशासन बघायचं आहे, लोकांनी आता तयारी केलेली आहे। कॅमेरामन विनोद मुनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, माळशिरस।